शिक्षण झालं, मुख्याध्यापक झालं आणि प्रत्येकाच्या बोलण्यातून एक बाब निदर्शनास आली की हे कार्य त्यांना फार कठीण वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याच पैकी एक जण हे वाक्य बोलत आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही समजून घेऊ शकता की एकाच दिवसामध्ये त्यांना हा किती त्रास सहन झाला. तर तुम्हाला शिकवणारे तुमचे शिक्षक वर्ग जे आहेत ते हा त्रास पूर्ण शैक्षणिक वर्षभर सांभाळतात. तर ते याला त्रास कधी समजून न घेता एक पवित्र कार्य म्हणून करतात. तर त्याकरता तुम्हा लोकांनीही त्याचप्रमाणे जर का त्यांना सहकार्य केलं तर हा जो ज्ञानाचा सागर आहे हा निश्चित तुमच्यापर्यंत हवा त्याप्रमाणे पोहोचेल. तर त्याकरता माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही त्यांनाही त्याचप्रमाणे सहकार्य करावे. याचं कारण हे आहे की मी पण एक शिक्षक आहे, मी पण बऱ्याच विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. तर हे कार्य आम्हाला माहिती आहे की किती कठीण आहे, पण तुमचे शिक्षक वर्ग तुम्हाला हे कधी सांगणार नाही. तर त्याचप्रमाणे ते तुम्हाला रडतात, काही वर्गामध्ये ठिकाण होतो तरी पण ते ऍडजस्ट करून शिकवतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कार्य आज ज्यांनी पार पडलं त्यांना फक्त एकदा भेटून तुम्ही विचारून घ्या की कशा प्रकारे त्यांचा आजचा एक दिवस किंवा एक तास होता. तर या ठिकाणी मला प्राचार्य साहेबांनी 1 मिनिट फक्त मी त्यांना माहिती सांगितली की आमचा MKCA ही संस्था अशी आहे जी की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि त्याचप्रमाणे कम्प्युटर प्रशिक्षण देते. तर या ठिकाणी आम्हाला शिक्षकांचा या ठिकाणी सत्कार करायचं काम आमचं पण शिक्षण काम आहे. तर त्यांनी एका मिनिटामध्ये आम्हाला या गोष्टीसाठी परवानगी दिली, त्याबद्दल सर्वात पहिले मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जनता बँकेचे जे अधिकारी वर्ग आलेले आहेत त्यांचं मला खास करून कौतुक करावं वाटतं की आम्ही शिक्षक वर्ग तर आम्ही शैक्षणिक वर्गात आहोत, तर आम्ही शिक्षकांचा सत्कार करता साहजिक आहे. पण एक प्रयत्न संस्था जर या ठिकाणी एका कार्याचं शिक्षकांच्या कार्याचं कौतुक करते तर त्याचं मला आणखी आनंद वाटतो. त्यामुळे मी त्यांचेही या ठिकाणी MKCA तर्फे आभार मानतो. या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी